टम्म फुगणारी क्रिस्पी व मऊ लुसलुशीत अशी पुरी आणि हलवाईसारखी चटकदार अशी बटाट्याची भाजी। तर आज आपण पाहणार आहोत माझ्या पद्धतीने पुरी भाजीची रेसिपी। तर चला आपण सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी 15 ते 20 पुऱ्यांसाठी 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यात आपल्याला पोह्याचे 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे। बारीक रवा आपल्याला यासाठी घालायचा की पुऱ्याला छान क्रिस्पीपणा येईल, त्यासाठी आपल्याला इथं बारीक रवा घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं मी 2 पोह्याचे चमचे मैदा घातलेला आहे। मैदा याच्यासाठी घालायचा आपल्याला की पुरीला एकदम सॉफ्टनेसपणा येईल। आणि इथे मी पोह्याचा अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आणि इथे मी पाव चमचा मीठ घेतलेलं आहे। साखरेने आणि मिठाने खूप छान चव येते पुरीला। आणि इथे मी पोह्याचा मोठा चमचा तेल घेतलेलं आहे। तेल आपल्याला गरम नाही, गारच घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तेल टाकलं की गुठळ्या होत्यातच, त्या गुठळ्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि तेल पण सगळ्या पिठाला व्यवस्थित छान लागेल। सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता पाणी गरम झालेलं आहे बघा। पाणी इतपत आपल्याला गरम करायचं की आपल्या बोटाला जेवढं सहन होईल तेवढं, जास्त गरम नाही जास्त गार नाही। तर बघा आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित सगळं मिक्स करून आपल्याला एक छान घट्ट डो बनवायचा आहे। आपल्याला पातळ अजिबात पीठ बनवायचं नाही। पातळ बनवलं तर तुमच्या पुऱ्या लाटताना चिकटतील आणि फुगणार पण नाहीत, म्हणून थोडं थोडं पाण्याचा वापर करा आणि पीठ व्यवस्थित छान मळून घ्या। एक मस्तपैकी घट्ट डो बनवायचा आहे आपल्याला। तुम्ही जेवढा घट्ट डो बनवचाल ना तेवढ्या पुऱ्या छान येतील आणि फुगतील पण। पातळ बनवलं तर पुऱ्या अजिबात फुगणार नाही। बघा आता डो छान मळलेला आहे। आपण याला आता तेलाचा हात लावून घेऊया आणि एकसारखं सगळं करून पीठ आपल्याला अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने मी पीठ भिजवलेलं आहे, छान घट्ट डो झालेला आहे। तर आपण आता हे अर्धा तासासाठी साईडला ठेवूया। तर पीठ भिजून अर्धा तास झालेला आहे। इथं बघा मी त्याच्या गोळ्या अशा बनवून घेतलेल्या आहेत। पहिल्यांदा हातावर छान फिरवून घ्यायची पिठाची गोळी आणि नंतर मग आपल्याला तेल लावून ती लाटायची आहे। आपल्याला इथं पिठाचा बिलकुल वापर करायचा नाही आहे, फक्त तेलाचं थोडंसं बोट लावायचं खालीवर आणि लाटून घ्यायची। बघा मध्यम आपल्याला पोळी लाटायची, जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही। बघा ह्या प्रकारची पुरी अशी लाटून घ्यायची आपल्याला। किती छान झाली बघा। आता मस्तपैकी तेल आपल्याला मंद आचेवर गरम झालेलं आहे। आता आपण अशा पुऱ्या तळून घेऊया। पुरी टाकली की त्याच्यावर असं झाऱ्याने तेल हळूहळू सोडत राहायचं, म्हणजे पुरी छान फुगते। पुरी करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गॅसची आच आहे ना मीडियम ठेवायची आहे। तुम्ही गॅसची आच जर फुल केली ना तर पुऱ्या फक्त वरनं करपल्या जातील, लाल होतील आणि आतनं सगळ्या कच्च्याच राहतील। आणि गॅसची आच जर तुम्ही एकदम स्लो केली ना तर पुऱ्या कच्च्या पण राहतीलच, पण त्याच्यात भरपूर तेल राहणार। त्यासाठी आपल्याला गॅसची आच मीडियम ठेवायची आहे। मीडियम आचेवर पुऱ्या खूप सुंदर अशा फुलून येतात बघा। तेल जास्त आपल्याला कडक होऊन नाही द्यायचं आहे। तर बघा मी अशा गोल्डन कलरच्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। इथे बघा मी गॅसची आच मीडियम ठेवलेली आहे आणि कढईत 2 पळी तेल घेतलेलं आहे। त्याच्यात मी 2 दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत आणि 3 तेजपत्ते घातलेले आहेत आणि इथं मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत। आता हे आपण छान ह्याची फोडणी करून घेऊया। ते थोडंसं फोडणी झाली की त्याच्यात आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे। लसूण अद्रक मी इथं खलबत्त्यातच कुटून घेतलेलं आहे आणि आता हे छान आपण फोडणी ह्याची परतून घेऊया। त्याच्यात मी उभ्या 3 मिरच्या घातल्यात बघा। अशा मिरच्या घातल्यात की उभ्या चिरलेल्या आहेत आणि त्या मस्तपैकी फोडणीत आपण आता फ्राय होऊन देऊयात। अख्ख्या मिरच्या घालायच्या नाहीत, अख्ख्या मिरच्या घातल्या ना तर ते सगळं तेलात उडतात। त्यासाठी इथं मी मिरचीला उभे काप दिलेत। आपण तेलातच हळद घालून घेतली। तेलात हळद घातली ना फोडणीत की कलर छान येतो। आणि इथं मी 1 वाटी कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण फोडणीत छानपैकी परतून घेऊया। आता व्यवस्थित छान कांदा परतून घ्यायचा। थोडासा गोल्डन कलर होत आला की त्याच्यात मसाले घालूया। इथं मी 1 चमचा गरम मसाला घातलाय,
1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली। काश्मीरी मिरची पावडर यासाठी घातली की तिखटपणा नको, फक्त कलर हवा आहे आपल्याला। आणि 1 चमचा मी धना पावडर घातली, पाव चमचा मीठ घातलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपण छान परतून घेऊया। नंतर त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालायची। फोडणीत कोथिंबीर घातली ना की भाजीचा सुगंध पण छान येतो आणि भाजी चवीला पण एकदम छान लागते। आता आपण 2 मिनिटासाठी हे झाकून ठेवलेलं होतं बघा। आता हे छान मस्तपैकी कांदा पण एकदम सॉफ्ट झालेला आहे, व्यवस्थित छान तिखटा मिठात परतलेला आहे। त्याच्यावर आपण इथं टोमॅटोची प्युरी घालायची। इथं मी 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती। आता इथं तिखटा मिठात प्युरी छान मस्तपैकी हलवून घ्यायची। नंतर प्युरी केलेल्या त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालायचं आणि तेच पाणी ओतून आपल्याला मसाला छान भाजून घ्यायचा आहे त्याच्यात। त्याच्यानंतर इथं मी 1 छोटा चमचा आमचूर पावडर घातली। आमचूर पावडरनी पण भाजीला चांगला रुचकरपणा येतो, थोडा आंबटपणा असतो, त्याच्यामुळे मी घातलेले आहे। इथं मी मोठे 4 बटाटे उकडून घेतलेले होते, सालं काढून असे मोठे मॅश केलेले आहेत। ते आपण आता तिखटा मिठात सगळ्या मसाल्यात छान 2 मिनिटं परतून घेऊयात, म्हणजे सगळा मसाला इथे मिक्स होतो। नेहमी बटाटा उकडताना काय करायचं, त्याच्यात थोडं मीठ घालायचं, म्हणजे चव चांगली लागते त्याची। त्याच्यानंतर इथं बघा मी थोडं पाणी ओतलंय। आता सगळा मसाल्यात आपला बटाटा छान शिजून निघलेला आहे बघा। सगळा मसाला बटाट्यांना व्यवस्थित लागलेला आहे। आता याच्यात आपल्याला पाहिजे तेवढं पाणी वतायचं। तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे, जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी वतायचं। पण पाणी वतताना आपल्याला गरम केलेलंच पाणी घालायचं आहे, म्हणजे भाजीची चव छान वाढते। बघा त्याच्यात मी इथं आता कसुरी मेथी हातावर चोळून घातलेली आहे। कसुरी मेथी घातल्यामुळं पण भाजीची चव खूप छान येते आणि भाजीचा सुगंध पण छान येतो। त्याच्यानंतर मी हिरवी कोथिंबीर पण थोडी घातलेली आहे ह्याच्यात। आता आपण हे मंद गॅसवर छान शिजून देऊया। तर भाजीला आपल्याला दाटसरपणा येऊपर्यंत शिजून द्यायची आहे। बघा भाजी खूप छान झालेली आहे, छान दाटसरपणा आलेला आहे। तर माझ्या अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।